दोघांनाही अप्लाय होतं. सागर सर हेच आहे की प्रत्येकाला दुसऱ्याचं आयुष्य जास्त सोपं आणि चांगलं वाटत असतं. सो या ज्या हाऊसवाईफ असतात त्यांचं असं नाही की फक्त घर सांभाळायचं, त्याचबरोबर घरात काही लोकांकडून त्यांना काही टोमणे ऐकायला मिळाले किंवा काय, तर कुठेतरी त्यांच्या त्या गोष्टी इथे जमा होतात ज्या त्या बोलत नाहीत आणि त्याचा डोंगर होतो आणि नंतर त्याचा स्ट्रेस यायला लागतो किंवा त्याच्यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं. तर अशा वेळी मला असं वाटतं की त्या वेळेला गोष्टी क्लिअर करणं, सगळ्यांसोबत बसून डिस्कस करणं, त्यावर सोल्युशन काढणं हा एक चांगला ऑप्शन आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या गोष्टी मनात साठवून ठेवल्यामुळे कुठेतरी त्याचा मेंटल हेल्थवर परिणाम होऊ शकतो? 100% त्याचा मानसिक आरोग्यावर खूप भयानक असा इफेक्ट येतो. आम्ही कित्येक महिला असे बघतो जे होममेकर्स आहे की त्यांचे घरातले त्यांना टोमणे मारतात आणि त्यांची स्ट्रॅटेजी काय असते त्या गोष्टीला कोप करण्याची, की फक्त ऐकायचं, परत काही बोलायचं नाही आणि असं गृहीत धरायचं की ते डोक्यातून निघून जाईल. पण ते डोक्यात मनात कुठेतरी ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि मग काही काळानंतर त्यांना एन्झायटीचे प्रॉब्लेम होतात, त्यांना दडपणाचा प्रॉब्लेम होतो, त्यांना शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुखायला लागतं. त्याला आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक सिम्पटम्स. जेव्हा ते डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर म्हणतात तुम्हाला काहीच त्रास नाही, तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. तरी ते म्हणतात की नाही डॉक्टर, मला तर इथे दुखतंच आहे, मला पोट दुखतंच आहे, माझं डोकं खूप दुखतंय, डोकं माझं दुखतंय, माझं शरीर दुखत राहतं नेहमी डॉक्टर साहेब. हे आम्ही कित्येकदा ऐकतो आणि बाकी सगळे फिजिशियन त्यांना म्हणतात तुम्हाला काहीच त्रास नाही. तर हे नेमकं काय, मनात जे त्रास आहे, सायकोसोमॅटिक म्हणजे जे मनात त्रास आहे, मनात साचलेलं जे काही आहे ते तुम्हाला बाहेर काढण्याची संधी भेटत नाही आहे, तर ते परिणाम तुमच्या शरीरावर करतं. तर एका प्रकारे आम्ही त्याला म्हणतो हे एक क्राय फॉर हेल्प आहे, की असं तर माझं कोणी ऐकत नाही आहे, असं मला टोमणेच भेटत आहेत, असं एखाद्या वेळेस मी प्रयत्नही केलं की नाही मला असं वाटतं, मला असं वाटतं, तुम्ही माझ्याशी असं बोलता, तुम्ही मला ॲडिक्वेट रिस्पेक्ट देत नाही, तुम्ही मला मान सन्मान देत नाही, तुम्ही मी जे काय करते त्याला बिलकुल किंमत देत नाही, ही मी म्हणायला जरी गेली तर कोणी ऐकायला तयार नाही, ते साचून जातं. पण आपलं मन जे असतं ना ते स्प्रिंगसारखं असतं. स्प्रिंगला तुम्ही जितकं दाबणार 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 एका लिमिटच्या नंतर दाबू नाही शकत, मग त्याच्यात विस्फोट होतो, ज्वालामुखी होतो, वॉल्कॅनो होतो. आणि तो वॉल्कॅनो कसं होऊ शकतो, मग डायरेक्ट त्यांना पॅनिक अटॅक्स यायला सुरुवात होतात, धडधडी होते, कारण काय माहीत नाही, बॉडीमध्ये त्यांना वेगवेगळे व्यथा होतात, इथे दुखतंय तिथे दुखतंय. तर एका प्रकारे त्यांचं मन सांगतंय की मला हेल्प पाहिजे, पण असंच सांगितलं की मला हेल्प पाहिजे, माझं समजून घ्या, मला ऐकून तरी घ्या, हे सांगितलं तर काहीच प्रतिसाद भेटत नाहीये. तर मग सबकॉन्शियस माइंड हे दुसरं प्रकार निर्माण करतं किंवा असं तरी ऐकतील. हे मुद्दामून झालेला प्रकार नसतं. म्हणजे असं नाही की महिला मुद्दामून सांगते मला दुखतंय, ते ऑटोमॅटिकली सबकॉन्शियस लेवलला अंतर्मनातून ते नवीन सिस्टीम क्रिएट होते की कसं तरी माझ्या जे जेन्युइन कन्सर्न्स आहे त्यांना वाव भेटावा. तर हे हाऊस वाईफ्समध्ये आम्ही खूप 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 जास्ती बघतो. आता याच्यात ते काय करू शकतात, सगळ्यात अगोदर जी गोष्ट आहे, जी खूप सोपी गोष्ट आहे, त्याच्यात दुसऱ्याची गरज नाही, मेन म्हणजे दुसऱ्याची गरज नाही, ते म्हणजे रोज रात्री स्वतःसाठी चांगलं पुस्तक घ्या, वही घ्या, चांगलं पेन घ्या आणि 15 मिनटं स्वतःसाठी काढा. त्या 15 मिनटात दिवसभरात जे काही झालं, जे चांगलं वाटलं ते लिहून काढा, जे वाईट झालं ते लिहून काढा. म्हणण्याचा अर्थ आहे की जी मन की बात आहे, जे मोदीजी म्हणत असतात मन की बात करो, मन की बात करो, मन की बात करो, मन की बात जर कोणी व्यक्ती नसेल तुमच्याकडे दुर्दैवाने, जर तर तुम्ही ते एका पुस्तकात लिहून पण काढलं तर ते एका प्रकारचं वेंटिंग आउट प्रोसेस आहे, ते एका प्रकारचं तुमच्या भावना व्यक्त होण्याचं प्रोसेस आहे. आणि फक्त इतकं करून आम्ही बघितलंय की कित्येक पेशंट्सला, कित्येक गृहिणींना खूप आराम पडून जातो, कारण त्यांना पुस्तकातून तर क्रिटिसिझम होणार नाही की असं कसं काय तुला वाटलं, तू तर दिवसभर घरी असते, काय चूक बोलला तो, असं तर म्हणणार नाही ते. तर जरी त्यांना पॉझिटिव्ह प्रतिसाद नाही भेटणार पुस्तकातून, नेगेटिव्ह प्रतिसादही नाही भेटणार आणि त्या कंडिशनमध्ये, वर्स कंडिशनमध्ये ते पण त्यांना हिलिंग टच सारखं काम करतं. बरोबर. ती एक गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट तुम्ही काय करू शकता, आम्ही म्हणतो की तुम्ही 4-4 तुमची मैत्रिणी तयार करा. जे अगोदरच्या काळात बघा आताही होत असेल कदाचित, किटी पार्टी असायच्या, BC म्हणतात त्याला, किटी पार्टी म्हणतात. लोक म्हणतात काय करतात हाऊसवाईफ जाऊन किटी पार्टीमध्ये, फक्त खातात पितात गप्पा मारतात येतात. मी म्हणतो ती चीप थेरपी आहे आणि मी म्हणतो ती केलीच पाहिजे. का केली पाहिजे, कारण जे व्यथा तुम्ही घरच्यांनाही सांगू शकत नाही खूपदा, कारण घरचे समजूतदार तितके नसतात किंवा घरच्यांशी संगडित असतं, तर ते तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला एक सेफ पोर्टल भेटतो तिथे, जिथे तुम्ही असं नाही की मी थेरपीसाठी चालली, थेरपीसाठी चालली, थेरपीसाठी चालली, पण
तुम्ही एका प्रकारे तिथे मन मोकळं होता. समजा 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या 4 स्त्री असतील तिथे, तर प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम्स असतात ना मोरलेस सिमिलर असतात. आणि जेव्हा ते तिथे खात पित असतात, जेव्हा ते तिथे काहीतरी गेम लुडो खेळत असतील, तेव्हा जे संभाषण होतं, तेव्हा जे बोलतात की अरे असं असं झालं, असं असं झालं, असं असं झालं, माझ्या माझ्या सासूबाईंनी असं केलं, किंवा माझा नवरा असा करतो, किंवा ते असं आहे. मग दुसरी म्हणते हो ग माझं पण असंच आहे. ॲज अ ह्युमन बिईंग आपली एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला जेव्हा कळतं, तुम्हाला जेव्हा कळतं, मला जेव्हा कळतं की ही जी दुर्दैवी परिस्थिती आहे, ही जी वाईट परिस्थिती आहे, किंवा हा जो त्रास आहे, ह्याच्यातून मी एकटी जात नाहीये, माझ्यासोबत अजून कोणासोबत पण असं घडतंय ना, ऑटोमॅटिकली आपला साहस वाढतो. ऑटोमॅटिकली एक सांत्वना, अरे ठीक आहे इसको भी हो रहा है. ही खूप बरोबर. विचित्र शाळेत कसं टेंडन्सी आहे. दुसऱ्याने पण होमवर्क केला नसेल तर आपल्याला बरं वाटतं, आपल्या जोडीला कोणतरी आहे. हाँ, जैसे 3 इडियट मध्ये म्हणतो की जब दोस्त फर्स्ट आता है तो अच्छा लगता है, लेकिन नहीं, जब फेल होता है तो जब अच्छा फेल हो, लगता है. जब हम भी फेल हो गए और दोस्त भी फेल हो तो और अच्छा लगता है. तर ती एक बेसिक ह्युमन टेंडन्सी आहे, त्याला नाकारून काही अर्थ नाहीये, ते तशी आपली टेंडन्सी आहे. तर तेव्हा आपल्याला एक धाडस भेटतं बरोबर. की मी एकटी नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही मन व्यक्त करता आणि तुम्हाला एक मैत्रीण भेटते, एक सखी भेटते, आणि तीच गोष्ट मोठ्या लेवलवर केलं तर ते लोकमत सखी होऊन जातं. तर आम्ही 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 असं पण म्हणू शकतो की एका महिलेची सगळ्यात मोठी दुश्मन कोण आहे? औरत ही औरत की सबसे बड़ी दुश्मन है, हे तर तुम्ही ऐकलं असेल. हो हो तर महिला ही महिला की सबसे बड़ी दुश्मन है.